राजा परीक्षित. राम कथेमध्ये जो संवाद येतो तो काकभूषुंडीजी आणि गरुडजीचा येतो, भरद्वाज मुनी आणि याज्ञवल्क्यजींचा येतो बरं का. आणि श्रवणाचा अधिकारी तेवढाच लागतो बरं का. श्रवणाकरता अधिकारी तेवढाच लागतो आणि वक्ता सुद्धा तेवढाच अधिकारी लागतो. भागवत कथेमध्ये सूतजी नैमिषारण्यामध्ये कथा सांगत आहेत. कोणाला? 88,000 ऋषीमुनींना. मी त्या दिवशी व्याख्या केली होती बरं का. 88,000 ऋषीमुनींना कथा सांगत होते. कोण? सूतमुनी. वर्णन केलं आहे भागवत कथेमध्ये. नैमिषे सूतमाशिनम मभिवाद्यम महामतिम बरं का. कथा मृतम रसा स्वादम कुशलो शौनको ब्रवीत. वर्णन आलेलं आहे. नैमिषे सूतमाचिनम मभिवाद्यम महामतिम. शब्द ऐका. सूतजींना इथं महामतिम म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? महामतिम. नैमिषे सूतमाचिनम मभिवाद्यम महामतिम. महामतिम म्हणजे काय? इथं अर्थ फार बारीक आहे, लक्षात ठेवा. फार सुंदर अर्थ काढला. महामतिम म्हणजे काय? महामतिम या शब्दाचा अर्थ होतो सज्जनांनो, ज्याने आपल्या प्रतिभेमध्ये, ज्याने आपल्या बुद्धीमध्ये, ज्याने आपल्या मतीमध्ये केवळ आणि केवळ परमात्म्याला प्रतिष्ठित केलेला आहे त्याला म्हणतात महामतिम. शब्द कळले का? पुन्हा सांगतो. सूतजींना इथे महामतिम म्हटलं. ज्याने आपल्या बुद्धीमध्ये, ज्याने आपल्या प्रतिभेमध्ये, ज्याने आपल्या मतीमध्ये केवळ आणि केवळ परमात्म्याला प्रतिष्ठित केलेलं आहे, परमात्म्याची प्रतिष्ठापना केलेली आहे त्याला म्हणतात महामतिम. महामतिम. आणि पुढचा विषय अतिशय महत्वाचा आहे. महाराज म्हणतात, त्यांना म्हणतात रोमहर्षण पुत्र सूत. रोमहर्षण पुत्र सूत. रोमहर्षण ज्यांचे पिता आहेत, ज्यांचं वक्तृत्व एवढं सुंदर होतं, वक्तृत्व वाणी एवढी सुंदर होती. सुजींची सूतजींची वाणी एवढी सुंदर होती सज्जनांनो, जे बोलल्यानंतर अनेकांचा रोम हर्षित व्हायचा त्याला म्हणतात रोमहर्षण पुत्र सूत. शब्द कळले का? रोमहर्षण पुत्र. रोम हर्षित व्हायचा. 3.5 कोटी रोम आहे प्रत्येकाच्या शरीरावरती. पण काही लोकांची वाणी ऐकल्यानंतर रोम हर्षित होतो महाराज, शरीर रोमांचित होतो, रोम हर्षित व्हायचा त्याला म्हणतात रोमहर्षण पुत्र सूत महामतिम. असा वक्ता. श्रोता वक्ता ज्ञाननिधी. श्रोता वक्ता ज्ञाननिधी. कथा राम की गूढ, कथा कृष्ण की गूढ. भगवंताची कथा गूढ आहे, गोप्यमयी आहे, गोप्यमयी आहे. म्हणून त्याला श्रवण करणारा कसा लागतो? गोस्वामी तुलसीदासजी महाराज सांगतात, वक्ता सुशील शुची बरं का, श्रोता सुशील शुची बरं का, सुशील शुची. पुढचा विषय नाही आठवून राहिला मला, झोपही नाही आठवून राहिली. ज्ञानोबारांची सुद्धा एक गोबी आहे की वक्ता कसा असावा. ज्ञानेश्वरीचा वक्ता कोण बरं का. इंद्रिया ती चोरून जीवी तयाशी झुबावे ज्ञानोबाराय म्हणतात. सुमन सुशील सुशी, सुमन सुशील सुशी सुची कथा रसिक हरिदास. आता आली झोपई बरं का. कथा रसिक हरिदास असा कोणीतरी कथेचा श्रोता असला पाहिजे. म्हणून महाराज वर्णन करताना सांगतायत, राजन वक्ता सुद्धा अधिकारी लागतो आणि श्रोता सुद्धा अधिकारी लागतो. वक्ता श्रोता ज्ञान निधी निधी म्हटलेला आहे. आणि कथा राम की गूढ, गोपनीय आहे कथा, अति गोप्य आहे कथा. आणि कोणाहीकडे त्याचा उलगडा करता येत नाही, अधिकारी लागतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, धनंजय वैशीची या सेवटी एकच विये वांजोटी, ते तर मोहाची त्रिपुटी नाचू लागे. ज्ञानोबारायांना म्हणावं लागतं ज्ञानेश्वरीमध्ये. भगवंताचं अंतकरण मांडलं ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये. वैशीची या शेवटी म्हणजे आयुष्याच्या शेवटी. काय म्हणतात? आयुष्याच्या शेवटी एकच विये वांजोटी म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा 125 वर्ष जगलेत.
100 वर्षाचा कालखंड संपल्यानंतर अंतिम टप्प्यामध्ये 25 वर्ष शिल्लक राहिले आणि त्या 25 वर्षामध्ये भक्तराज अर्जुन त्यांना मिळाला. कोण मिळाला? भक्तराज अर्जुन. तेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, अर्जुना काय सांगू, वैशीची आजेवटी एकच बी वांजोटी ते तर मोहाची त्रिपुटी नाच लागे. तुझ्यासारखी वांजोटी अर्थात या शब्दाचा तुझ्यासारखा भक्त तुझ्या शोधा आता मला मिळाला. वैशीची म्हणजे आयुष्याच्या शेवटी, आयुष्याच्या शेवटी मला मिळाला. काय सांगू काय सांगू, किती बोलून किती नाही असं वाटायला लागलं. मग म्हणे प्रज्ञाकांता, ज्ञानोबराय वर्णन करतात काय ओव्या आहेत. मग म्हणे प्रज्ञाकांता उजबली आजीव कृता, बरं का, उजबली आजीव कृता, बरं का, बोला एवढा श्रोता जोडलासी. जसा बोलूत राहिलो तसा ऐकणारा श्रोता मला मिळाला. म्हणून खरं सांगू धनंजय, खरं सांगूत का, माझी वाणीरूपी कन्या उपवर झाली होती अनेक वर्षापासून. बाकी पुन्हा सांगतो, माझी वाणीरूपी कन्या उपवर झाली होती पण तिला वरच मिळत नव्हता. माझी वाणीरूपी कन्या उपवर झाली होती, तिला वर मिळत नव्हता. तिला योग्य वर शोधण्यात माझं आयुष्य गेलं. 100 वर्षाचा कालखंड संपला, बरं का. वाणीरूपी कन्येला योग्य वर मिळत नव्हता. आयुष्याच्या शेवटी तू मला मिळाला. म्हणून माझी अशी इच्छा आहे, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, माझी वाणीरूपी कन्या तुला देऊन टाकावी, तुला देऊन टाकावी. म्हणून सगळे महात्मे सगळे तत्ववेत्ते असं म्हणतात, अर्जुनाला मोह झालात, अर्जुनाला मोह झालात, अर्जुनाला मोह झालात. पण ज्ञानोबराय 12व्या शतकामध्ये येतात आणि ज्ञानेश्वरी सारखा अप्रतिम ग्रंथ लिहितात. अप्रतिम. ज्ञानोबरायांच्या मातृहृदयाला फुटलेला प्रेमबाणा म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानोबरायांच्या मातृहृदयाला फुटलेला प्रेमबाणा म्हणजे ज्ञानेश्वरी. पुढे जाऊन सांगू, अरे मराठी सारस्वताच्या गळ्यातील मंगळसूत्र म्हणजे ज्ञानेश्वरी. मराठी सारस्वताच्या गळ्यातील मंगळसूत्र म्हणजे सरस्वतीच्या गळ्यातील मंगळसूत्र म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, बरं का, ज्ञानेश्वरी. आणि त्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय उलगडा करतात, भगवंताचं अंतकरण सांगतात जगापुढे. लोक म्हणतात अर्जुनाला मोह झालात, अर्जुनाला मोह झालात. सगळेच तत्ववेत्ते ब्रह्मज्ञानी सगळे ऋषीमुनी ग्रंथकार असंच वर्णन करतात, सगळे टीकाकार असंच म्हणतात. पण ज्ञानोबराय म्हणतात नाही, अर्जुनाला मोह नाही झाला, अर्जुनाला मोह नाही झाला. ज्ञानोबराय म्हणतात मग कोणाला मोह झाला तू माऊली? अर्जुनाचा मोह भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला झाला. कोणाला झाला? अरे अर्जुनाचा मोह भगवंताला झाला, अर्जुनाला मोह नाही झाला. तुम्हाला ओवी सांगत प्रमाण द्या, प्रमाणाशिवाय मी बोलणार नाही. काय अर्जुनावर प्रेम होतं भगवंताचं, किती प्रेम. वैशीची या शेवटी एकच वेवांचोटी. एक अर्जुन मिळाला त्याच्यावर निखळ प्रेम केलं परमात्म्याने. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे. अरे अर्जुनाच्या प्रेमाची इतकी जोड होती महाराज, अर्जुनाच्या प्रेमाची. अरे अर्जुन झोपलेला असायचा ना, अर्जुन झोपलेला असायचा. अर्जुनाचे केस, अर्जुनाच्या डोक्याचे केस कृष्ण कृष्ण म्हणायचे महाराज. अद्भुत प्रेम भक्ताचे. देखा नवलतया प्रभूचे. काय भक्ताचं प्रेम आहे महाराज, नाही का. अर्जुनाच्या घोड्याला खरारा करावा महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने. इतपत प्रेम, इतपत प्रेम. ज्ञानोबराय वर्णन करतात, हा ऋषे तो बुझावीच जाय, हा कोपे तो निवांतच आहे. अरे नवल पिशे लागले आहे पार्थाचे देवा. अरे अर्जुनाला मोह नाही झालात माझ्या दादांनो, अर्जुनाचा मोह, अर्जुनाचं पिसं लागलं भगवान श्रीकृष्णाला. हा ऋषे तो बुझावीच जाय. अरे एखादं लेकरू रुसतं ना, आई त्याची समजूत घालते, लळयाची बाळका किरटी, गवसणी करुणी स्नेहाची दिटी. आई म्हणते लेकराने चालावं अशी आईची इच्छा आहे, लेकराने पळावं अशी आईची इच्छा आहे. पण पळता पळता त्याने पळू नये. काय म्हणते? पळता पळता त्याने पळू नये म्हणून दोन्ही हातांचं आणि नेत्रांचं कवच करून आई त्या लेकराच्या मागे पळत असते. बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली. हे प्रेम आहे. जे विनाकारण केल्या जातं ते प्रेम आहे. माता जाणून पाऊल घाली. जेव्हा माता पाऊल टाकते ना सज्जनांनो, लेकराने पळता पळता पळू नये अशी आईची इच्छा असते. तत्वत प्रेम श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला करत होते. अर्जुना हा ऋषे तो जर रुसला
भगवान परमात्मा त्याला समजूत घालायची, अरे बाबा असं नाही रे अर्जुन, असं नाही बाबा धनंजय, असं नको करूस. हा रुसे तू बुजावीच आहे, हा कोपे तो निवांतच आहे. हा कोपला तर तू म्हणत होता बरं तुझी जशी इच्छा, हा कोपे तू निवांतच आहे. अरे नवल पिशे लागले आहे पार्थाचे देवा, पिस लागलं होतं देवाला. हा जे प्रेमची पिवणी मातली, जे अमृताची ओतली, प्रेमची पिवणी मातुली, अर्जुन मोहे गुंतली निघून येणे. बरं का पांडुरंग बाबा ज्ञानोबा म्हणतात, जी अमृताची ओतली, प्रेम पिऊन मातली, प्रेम पिऊन मातलीत महाराज अर्जुनाच्या दृष्टी. अर्जुन मोहे गुंतली निघून येणे, अर्जुनाच्या मोहामध्ये माझी दृष्टी गुंतली. भगवान श्रीकृष्ण म्हणतात हा त्याचा पुरावा आहे. हा ज्ञानोबाऱ्यांची भगवंताचं अंतकरण तुमच्या आमच्या पुढे मांडलं. अर्जुनाचा मोह झाला होता महाराज, अर्जुनाला मोह नाही झाला हो, अर्जुनाचा मोह श्रीकृष्णाला झाला. याला प्रेम म्हणतात. प्रेमाची सर्वोच्च अवस्था आहे. हा म्हणूनच तर गोपीजन म्हणतात, हे उद्धवजी हो कोण भावे, हे उद्धवजी हो कोण भावे, श्याम बिना ब्रज सोनो लागे. हे उद्धवजी कृष्णा शिवाय आम्हाला जग सुन वाटते, हमें कृष्ण नहीं चाहिए उद्धव, हमें तो कृष्ण की कुशलता चाहिए, हमें कृष्ण नहीं चाहिए. हे उद्धवजी हम कोण भावे, श्याम बिना ब्रज सोनो लागे, सोनो लागे, श्याम बिना ब्रज सोनो लागे. माझ्या मातांनो, ही प्रेमाची सर्वोच्च अवस्था आहे. कृष्णाशिवाय त्यांना करमत नव्हतं. उद्धव जगातला आनंद जो आहे, हे यमुना आहे, हे वृंदावन आहे, हे गोपीजन, हा परिवार. बरं का उद्धव, कृष्णाशिवाय आम्हाला सून वाटते. ही प्रेमाची सर्वोच्च अवस्था आहे. विस्मरणे परम व्याकुलता. नारद भक्ती सूत्रामध्ये म्हणतात, व्याकुलता निर्माण झाली माणूस, नको नको हा वियोग, कष्ट होता जीवाशी. हे उद्धव, आज आम्हाला चंद्राची शीतलता सुद्धा उष्ण वाटायला लागली. उद्धव खरं सांगू का रे बाबा, राधा राणी म्हणते आज चंद्राची शीतलता सुद्धा उष्ण वाटायला लागली. उद्धव, कृष्णाशिवाय सगळं सून आहे. जीवनामध्ये राम न जाईल ना तर जीवन सून आहे. माझ्या मातांनो, जीवन सून आहे. माझ्या दादांनो, एवढं सांगायचं होतं. जेव्हा दशरथजी महाराज राम वनवासाला निघतात, तेव्हा कैकेयीच्या पाया पडतात. कैकेयी, हे कैकेयी, मी तुझ्या पाया पडतो, रामाला वनवास देऊ नको, रामाला वनवास नको. कैकेयी, मी तुझ्या पाया पडतो कैकेयी, मी सगळं राज्य तुझ्या मुलाला देण्याकरता तयार आहे. अगं खरं सांगू का, दोन्ही पुत्र भरत आणि राम माझे दोन नेत्र आहेत. कैकेयी, दोन नेत्र आहेत. अगं एका नेत्राला जर पीळा झालीत ना, एका नेत्राला जर दुःख झालं ना, दुसऱ्या नेत्रामधून अश्रू गळत असतात. कैकेयी, अश्रू गळत असतात. कैकेयी, राम आणि भरत माझे दोन नेत्र आहेत, मी कधी त्यांच्यामध्ये भेद नाही केला, मी त्यांच्यामध्ये भेद नाही केला. तुझ्या अंतकरणामध्ये हा विषय आला तरी कसा? कैकेयी, तू जर म्हणत असेल ना ग कैकेयी, रामाला वनवास आणि भरताला गादी, एवढंच मागणं आहे, मी तुझ्या भरताला गादी देण्याकरता तयार आहे, पण माझ्या रामाला वनवास देऊ नकोस, नको देऊ माझ्या रामाला वनवास. का? राम साधू आहे कैकेयी, हा त्याच्यावर अन्याय होईल, अन्याय होईल त्याच्यावर. कैकेयी म्हणते बरं आहे,
तुमचा राम साधू तुम्ही साधू, बरं का? नको बोलू काही काही, नको बोलू. सगळं सगळं जरी असलं ना काही काही, हे वैभव हा राजपाट, बरं का? ही अयोध्या, ही माझी पत्नी, जरी तुम्ही सगळ्या असल्यात ना काही काही, तरी रामाशिवाय अयोध्या सुनी आहे, रामाशिवाय जीवन सुन आहे. म्हणून म्हटलेलं आहे, राम कही, काय म्हणतात दशरथजी म्हणतात, राम कही, राम कही, राम कही राम, राम कही, राम कही राम, राम कही, राम कही, राम कही राम, ओ राम कही, राम कही, राम कही राम, राव गयो सुरधाम. राम म्हणता म्हणता शेवटी दशरथ राजाने आपला प्राण सोडला. राव गयो सुरधाम, स्वर्गात निघून गेला राजा. तसं रामाशिवाय अयोध्या सुनिये, तसं सांगू का गड्या? उद्धव, कृष्णाशिवाय ही व्रजमंडल, ही व्रजभूमी, हे वृंदावन सोनं आहे, सोनं आहे कृष्णाशिवाय. मंडळी, भगवान श्रीकृष्णाला सुद्धा करमत नव्हतं बघा. राज सरोक्यामध्ये मथुरेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा रोज संध्याकाळी येऊन बसायचे. राज झरोका होता राजपीठाचा, तिथे येऊन बसायचे संध्याकाळी. संध्याकाळ व्हायची महाराज, सूर्याचा अस्त व्हायचा. सूर्याचा अस्त झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण येऊन बसायचे आणि गोकुळाकडे पाहून, व्रजभूमीकडे पाहून रोज रडायचे. ऐका बरं, ऐका, रोज रडायचे, डोळ्यातून अश्रू व्हायचे. उद्धव यायचा, केशव, ए केशव, का रे बाबा, काय म्हणतो रे उद्धव? कृष्णस्य दैत्य सखा, कृष्णाचा सखा होता महाराज, मित्र नव्हता, सखा होता. का रे बाबा केशव, काय झालं गड्या, का रडतो तू? रोज म्हणे संध्याकाळी राज झरोक्यामध्ये येऊन बसतो तू, रोज रडतो तू, का रडतो? कशासाठी रडतो? काही व्यवस्थेमध्ये कमी आहे का तुझ्या? काय राजपाट, राजपीठ किंवा आदी आदी व्यवस्था नाही का तुझी? मी तुझा मित्र आहे, मला सांग. उद्धव म्हणतो, डबडबल्या डोळ्याने माझा श्रीहरी, माझा कृष्ण उद्धवाच्याकडे पाहतो. उद्धव, काही कमी नाही गड्या, काही कमी. उद्धव, काही कमी नाही तुझ्या राज्यात, काय कमी आहे? हे तर सर्व होऊन सत्ता आहे तुमची. मग तू रडतो का रोज? राज झरोक्यामध्ये एकटा येऊन बसून रडतो तू, या दिशेला पाहून रडतो तू, का रडतो? तुला का अश्रूंना वाट मिळते तुझ्या? भगवान श्रीकृष्णाचे शब्द आहेत माझ्या मतांना. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, उद्धव, हे राजपीठ, हे राज आश्रय, ये वैभव संपन्नता, ये राजपाट मुझे अच्छा नहीं लगता उद्धव, मुझे अच्छा नहीं लगता. केशव, राजपाट तुझे अच्छा नहीं लगता? किसकी याद करता है तू? किसको याद करते तू रोता है केशव? भगवान श्री कृष्ण परमात्मा म्हणता, उद्धव, मुझे किसी की याद नहीं सताती, लेकिन किसके लिए रोता है? तेव्हा भगवान श्री कृष्ण म्हणायला लागले, उद्धव, मोहे ब्रज विश्रत नहीं, मुझे ब्रज की बहुत याद आती है उद्धव. मैं रोता हूं इसलिए मुझे बाबा नंद की बहुत याद आती है, मुझे बा यशोदा की बहुत याद आती है. मेरा मनसुखा, मेरा श्रीदामा, मेरा मधुमंगल, मेरी गाय, मेरे बछड़े, मेरी यमुना, मेरा ब्रजमंडल, मेरी माँ यशोदा. उद्धव, मैं सबको भूल सकता हूं उद्धव, लेकिन मैं ब्रज को नहीं भूल सकता. उद्धव, मैं सबको भूल सकता हूं,
लेकिन मैं ब्रज को नहीं भूल सकता. मेरी माँ की बहुत याद आते. काय प्रेम केलं माझ्यावर त्या लोकांनी. मी त्यांना काही देऊ शकलो नाही अश्रूंशिवाय. उद्धव, मी त्या लोकांना काही मी न्याय नाही देऊ शकलो. मी त्यांच्या प्रेमाला न्याय नाही देऊ शकलो. उद्धव, मेरी माँ जशोदा की मुझे बहुत याद आती.